नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या ब्रह्मंती व्लॉग्समध्ये. आम्ही आज जगन्नाथपुरीला चाललोय भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायला. आपले जे हिंदू धर्मातील 4 धाम आहे त्यापैकी हे एक धाम आहे आणि आपण नेहमीप्रमाणे आपल्या प्रवासाची सुरुवात ही म्हसोबारायाच्या दर्शनाने करतो. बोला म्हसोबाच्या नावानं चांग भले. म्हसोबाराय आमचा प्रवास सुखाचा व सुखरूप होऊ दे. पुढे जाऊन आम्ही गाडीत डिझेल भरून घेतलं. म्हणलं परत टेन्शन नको, परत प्रतीक शेटला पण पिकअप करायचं होतं. ते डिझेल वगैरे भरून प्रतीक शेटच्या घरी जाऊन प्रतीक शेटला पिकअप केला. देव्या जरा जास्तच हॅप्पी होता. देव्याची एक छोटीशी झलक दाखवतो. दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार दिल तोडल्यावर कळलं का तुला? रे तुला काय वाटतं, बरोबर आहे का नाही? तसं काय नाहीये जगामध्ये, असं काही नसतं. तुला काय वाटतं? 2:30च्या सुमारास कर्नाटक बाँड्रीवर पोहोचता तिथे एक असला जबर ॲक्सिडेंट झाला होता की 4-5 तास ट्रॅफिकच चालणार नव्हतं. मग आम्ही असा निर्णय घेतला आपण मॅपच्या साहाय्याने माळरानानी मधून जाऊ. तर आमच्या मागे 4-5 गाड्या आल्या आणि पुढे आम्हाला असा अनुभव आला जबरदस्त की डायरेक्ट आम्हाला धमाल पिक्चरच आठवला. आता ते तुम्ही बघा. स्पीड और एंगल. हा पूल तर काय पडला नाही कारण की हा जरा जास्तच मजबूत होता. तर रस्त्याचं काम चालू असल्यामुळे रस्ता हा बंद केला होता. गज वगैरे आडवे लावले होते, ते आम्ही गज वगैरे सगळे काढून गाड्या जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. नंतर रस्ता मोकळा झाल्यानंतर प्रत्यादेव्याने एवढी खुश झाली की यांना वाटलं आता आपण सक्सेस झालोय. पण असं काही नव्हतं. पुढे जाऊन आमच्या अडचणी वाढल्या होत्या. त्या तुम्ही दाखवतो मी आता तुम्हाला. तर पूल बंद केलता इथं, तर डायरेक्ट डिगारच टाकलाय रोडच्या मध्ये. आता काय करायचं? आता हे प्रत्या म्हणत होता मी फावड आणि फावड नसल्यामुळं प्लॅन कॅन्सल केला प्रत्याने. प्लॅन बी. चलो, आयुष्यात पण असे 2 प्लॅन पाहिजे. ए नाही सक्सेस झाला तर बी प्लॅनचा वापर करून आपण पुढे गेलो पाहिजे. तसंच आम्ही आता आमच्या बी प्लॅनचा वापर करून पुढील प्रवासास सुरुवात केली. पुढून तरी वाकडे तिकडे रस्ता काढीत आम्ही शेवटी हायवेला लागलो आणि सर्व जेवढ्या गाड्या आमच्या मागे आल्या त्यांनी आमचे आभार मानले, आम्हाला धन्यवाद दिले आणि पुढील प्रवासास आम्ही सुरुवात केली. नमस्कार मंडळी, राम राम, आदाब, सलाम अलैकुम. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आमची या ठिकाणी झालेली आहे. खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे. रोहितने रात्रभर गाडी चालवून पण अजून तो अभिनंदन रोहित, त्याला पुरस्कार देणार आहे आपण ड्रायव्हिंग साठी आपण पुरस्कार देणार आहे. त्या ठिकाणी ऍव्हरेज पण चांगलं काढलेलं आहे त्यांनी. आपल्याला कोणत्याच प्रकारचं असं 20.2चं ऍव्हरेज काढलं हैदराबाद पर्यंत. 2चे ऍव्हरेज काढलेले आणि खूप सारी एन्जॉयमेंट या ठिकाणी झालेली आहे. आज सकाळची वाजले आज 7:56. आता आम्ही चाललोय विजयवाडाच्या दिशेने आणि आजची आमची सुरुवात फक्त काहीच नाही. आज आम्ही फक्त रस्त्याने जात राहणार, तुम्हाला काहीतरी दाखवत राहणार आणि जर्नी आपली फक्त पूर्ण करताना आज दिवसभर आम्ही गाडीतच राहणार आहे. तर तुम्ही नक्की हा ब्लॉग एन्जॉय करसान असं माझी खात्री. आणि तिथून पुढचं जे आहे, काल रात्री आम्ही एवढा एन्जॉय केला ना, नो ऑप्शन. म्हणजे प्रत्येक भावने राडा करून टाकला. राडा आता मनवर लग तुझं, प्रेम बरोबर लग तुझं, आता मनवर लग तुझं, गद्दारी करू
तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. नहीं, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, तेरा मेरे से प्यार है या नहीं. सकाळचे 7:30 वाजलेले. आम्ही जगन्नाथपुरीला आलेलो आहे आत्ता. रात्री 11:30 वाजता पोचलो. 28 तासाचा प्रवास केल्याच्या नंतर आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी पोचलो होतो. रात्री ब्लॉग शूट करता आला नाही म्हणून म्हणलं आपलं सकाळीच करावी. आता आवरून वगैरे आम्ही निघालेलो आहे जगन्नाथपुरीच्या दर्शनाला. आपलं भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायचं. तर आम्हाला मंदिराचे पुजारी सांगतात की तुम्ही कुठे यायचं, काय करायचं, कसं ते आम्हाला आज दर्शन करून घेणार आहे. तर आपण भेटू. जगन्नाथपुरीमधील पुरी ही जी सिटी आहे तिथील एक बिल्डिंगचं काय रहस्य आम्हाला समजलंच नाही. तिथं जेवढे बिल्डिंग आहे रोडच्या आजूबाजूला तेवढ्या सगळ्या बिल्डिंगचा कलर हा गुलाबी होता. पण तिथील आम्ही काही लोकांना विचारलं की असं काय आहे. की आता काही ते टुरिस्ट असल्यामुळे त्यांना नीट सांगता आलं नाही आणि तिथील लोकांना आमची भाषा लवकर समजत नव्हती. कारण तिथं ओडिसा असल्यामुळे तिथली ओडी भाषा बोलतात ती त्यांना हिंदी लवकर लक्षात येत नाही. मग आम्ही तो विषय साईडला ठेवून गाडी पार्किंग करून घेतली. गाडी वगैरे पार्क केली. आता जगन्नाथच्या दर्शनाला चाललोय. ते ही दोघं आहे ना, या दोघांमुळं उशीर झाला आम्हाला. जागीरदारपणा करतात, लवकर उठत नाही काय नाही. 5 वाजल्यापासून दोघांना उठवतोय. 5 मिनिटं थांब 5 मिनिटं थांब म्हणून 2 तास घालवले यांनी. तर आता जाऊ द्या, आज झालं गेलं. तर आता दर्शनासाठी निघालो आम्ही. वातावरण ओडिसाचं चांगले, गरम नाहीये. तर चार्जिंगच्या बस आहेत, त्या चार्जिंगच्या बसनी जायचं. तर बघू आता आम्हाला. हो यायच्या अंगावर. चार्जिंगच्या गाड्या तर आम्हाला काही भेटल्या नाही. त्या फक्त वयस्कर लोकांसाठी होत्या. आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं तुम्ही येंगे, तुम्ही पायी जावा. तर ठीक आहे म्हणलं, पायी जाऊ. पुढे जाऊन आम्ही 2 सायकल घेतल्या. म्हणलं सायकलचा पण तिथला जरा अनुभव घेऊ. त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला व्लॉगमध्ये घेतोय. तर ती फुल खुश झाली ती दोघं पण. गाणी वगैरे म्हणत त्यांनी एन्जॉय करत आम्हाला जगन्नाथ महाराजांच्या मंदिरापर्यंत पोहोचवलं. त्यांना सांगितलं होतं आम्ही उत्तर दरवाजापाशी सोडा. तर उत्तर दरवाजापर्यंत पोहोचसपर्यंत त्यांनी दोघांनी रेस लावली की कोण जिंकेल हे महत्त्वाचं नव्हतं. कारण आम्हाला ओढ लागली होती ती भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाची. सो आम्ही तिथं जाऊन पहिल्यांदा गाईडला फोन केला. तो आम्हाला घ्यायला आला उत्तर दरवाजावर. व आतमध्ये परमिशन नसल्यामुळे आम्हाला काही फोन घेऊन जाता आलं नाही. त्यामुळे आतमध्ये शूट करता आलं नाही. बाहेर आल्यावर गाईडने आम्हाला माहिती सांगितली, तुम्हाला सांगतो. गाईड घेतला कारण की आपल्याला बऱ्यापैकी माहिती द्यायची होती. मग आम्ही गाईड घेतला. गाईडने आम्हाला सगळं दाखवलं. आता ते गाईड करून तुम्हाला सगळं माहिती द्यायला आम्ही थोडा छोटासा प्रयत्न करतो. हम सबसे पहले हम सबसे पहले वैकुंठ गए थे. तो वैकुंठ के बारे में, वैकुंठ के अंदर में क्या होता है ना, धराधाम में जो ही जन्म लेता है, दानव हो, मानव हो, मनुष्य हो, किन्नर हो, भगवान हो, मरना एक भी सबका सुनिश्चित रहता है. भगवान का वही चिंतन होता है. भगवान जी के पेट के अंदर का बॉक्स रहता है, इसके अंदर में ब्रह्म रहता है. उसको निकाल के नया वाले भगवान के अंदर में डिपोजिट होता है. और पुराना वाला भगवान जी को जो बैकुंठ दिखाए थे, वो बैकुंठ के अंदर में उनको गड्ढा खोद के क्लीन कर दिया जाता है. और आपको मंदिर के अंदर जो देखते हैं वो मेन रहता है ये जंग 3 नंबर वाला शिला आता है. इस शिले में पैर रखने पर आपका जितने भी मन में आम बाप गर्भ रहता है उसको वहीं पर क्या करते हैं. बाद में हम अन्नदान के पास गए. जो अन्नदान दिए को अंधे अक्षम ब्राह्मण भोजन के लिए यहाँ पर अन्नदान किया जाता है. क्योंकि 4 धाम से श्रेष्ठ बोला जाता है अन्न का नगरी सिकंदरपुरी को बोला जाता है, जगन्नाथपुरी को. यहीं के सिवा और कहाँ पर भी अन्नदान नहीं है. तो यहाँ पर जो भी आता है यहाँ पर थोड़ा सा ही हो अन्नदान ही उसका महत्व रहता है. और नेक्स्ट होता है जो भगवान जी का किचन रूम. तो भगवान जी का किचन रूम में आप लोग देख के आए, एक के ऊपर में 9 बर्तन रुकता है. तो पहले वाला जो बर्तन होता है वो पहले पकता है और आखिरी में जो बर्तन रुकता है वो लास्ट में रुकता है. ये भगवान जी का चमत्कार रहता है जो आज तक साइंस भी फेलियर हो गया है. और मंदिर का जो स्ट्रक्चर दिख रहा है उसका शैडो नहीं दिखा जाता है. इतना बड़ा मंदिर होके भी उसका छाया नहीं आता है. जय जगह.
श्री जगन्नाथांचं दर्शन तर झालं होतं, पण आता वेळ आली होती ती पेट पूजा करायची. कारण की सकाळी आम्ही सकाळ दर्शनाला गेल्यामुळे खूप भूक लागली होती. सकाळी दर्शन लवकर करायचं होतं, त्यामुळे नाश्ता करायला भेटला नाही. तो नाश्ता करून आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली. डेस्टिनेशन होतं आमचं पुढचं, ते म्हणजे कोणार्कचं सूर्य मंदिर. तर जगन्नाथचं दर्शन करून आम्ही आता तिकडे आलेलो आहे कोणार्कला सूर्य मंदिर बघायला. ती गेल्यात पोरं तिकीट काढायला, म्हणलं तोपर्यंत आपला व्लॉग शूट करून घ्यावा. इकडं वातावरण समुद्राच्या किनारी तरी हाय. अरे कुठे गेला होता? कुठं? नको तिकडं नको. तिकडं मंदिराकडे जायचे आपल्याला. बाहेर आल्यावर तरी येड्यागत करू नका हा, सुधरा. तर आता आपण चाललोय कोणार्क मंदिराकडं. तिकीट आले की लगेच आपण दाखवतो मी तुम्हाला पुढील दृश्य. तर भेटूयात पुढे, बाय. कोणार्कच्या सूर्य मंदिराबद्दल जास्त माहिती नाहीये, पण जेवढी माहिती मिळाली तेवढी एक शॉर्टकट मध्ये सांगायचा प्रयत्न करेल. सो चला तुम्हाला मी पुढे जाऊन मंदिर दाखवतो. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. कोणार्क हे सूर्य मंदिर हे 13व्या शतकात बांधलेले असून हे हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंह देव याने इसवी सन 1226 ते 1264 या काळात पूर्ण केली. हे मंदिर ओडिसा राज्यातील कोणार्क गावामध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. हे मंदिर पुरीपासून 35 किलोमीटर अंतरावर तर भुवनेश्वर पासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. भुवनेश्वरला पण भरपूर बघण्यासारखं आहे. प्रचंड मोठ्या आकाराची 12 चाके असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेले 7 घोडे अशी या मंदिराची स्थापत्याची कल्पना आहे. येथे असलेल्या सूर्यरथाची कल्पना ही अन्य कोणत्याही सूर्य मंदिरात दिसत नाही. गाभारा व जगमोहन मंदिरा याच्या पुढे नट मंदिर व हा स्वतंत्र मंडप आहे. हा सर्व वास्तूंची शिल्पांनी सजवलेला आहे. हे असे मंदिर आपल्याला कुठेही पाहायला भेटत नाही. आणि हे जी चाकं आहेत, हे चक्र आहेत, ती 12 चक्रांवरती त्या काळी टायमिंग समजायचं. चला तर आता देव्या प्रथा यांना विचारून मंदिर बघून कसं वाटलं यांना. मंदिर बघून तुम्हाला काय वाटतं? यांच्या टाइमपासच्या गप्पा चालल्या होत्या. आपण पुढे जाऊ. आपल्या महाराष्ट्रातले लोक भेटले होते आम्हाला. म्हटलं बाबा इकडे येऊन मंदिरात चांगलं होतं ना. काय काय बघितलं? जगन्नाथ बघितला का नाही? नाही गेले अजून. कोणार्कला चालते काय डायरेक्ट? चांगलं आहे का मंदिर? चांगले. कुठून आले तुम्ही? काय? बीड जिल्हा. आम्ही पण पुण्यातलेच. हा चालते. चला आता जगन्नाथला जाणार आहे का नाही? जय जगन्नाथ. वेळ आली होती आता फेस्टिवलला जाण्याची. तर दिवसभर फिरून दमल्यामुळे आधी सर्वात आधी रूमवर गेलो, फ्रेश वगैरे झालो. फ्रेश झाल्याच्या नंतर आम्ही गेलो पुरी फेस्टिवलसाठी. पुरी फेस्टिवलला गेल्यानंतर पहिल्यांदा जेवण केलं, कारण दिवसभर फिरून भूक लागली होती. जेवण वगैरे झाल्यानंतर तिथले आम्ही सर्व स्टॉल फिरलो, तिथल्या ॲक्टिव्हिटी केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही डान्स बघायला गेलो. मग सिंगिंगचे प्रोग्राम होता ते तिकडे गेलो, तिकडची तिकीटं काढली होती. ते सर्व दृश्य मी तुम्हाला दाखवतो आता. हे डान्सची गाणी तर आम्हाला काही समजणार नाही. पहिलंच गाणं समजलं, त्याच्यानंतर काही समजलंच नाही, म्हणून ते सोडलं आणि म्हणलं आता गाण्याचं कॉन्सर्टसाठी जावा. तिथली तिकीटं काढली होती आम्ही. इथं फुली एन्जॉय केले, ते तुम्हाला मी आता दाखवतो सर्व. हमेशा ही रहना, कभी ना कहना अलविदा. ले जाए जाने का
तेरी देगी शमाल में दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आपला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटू पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.